हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर फ्रेंड्स, आता इथे सकाळी बघा खूप छान वातावरण आहे आणि सकाळचे इथे 5:30 वाजलेले आहेत। तर एवढं छान प्रसन्न वाटतं ना, तो पक्ष्यांचा किलबिलाट, थंडगार हवा आणि एवढं छान अगदी फ्रेश होऊन जातो आपण। तर सकाळी एक 5-10 मिनटं आपण अशा फ्रेश वातावरणामध्ये बसलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे। तर ॲक्च्युली मी आज लवकरच उठलेली आहे आणि अंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर इथे गॅलरीमध्ये येऊन बसली। तर एवढं छान फ्रेश वाटलं ना, तर असं वाटलं की म्हणजे थोडा वेळ मेडिटेशन करावं ह्या वातावरणामध्ये। म्हणून मग मी इथे गॅलरीमध्ये बसली आणि त्यानंतर मी आता इथे थोडा वेळ मेडिटेशन करते। तर मेडिटेशन केल्याने काय होतं की अगदी आपलं माइंड खूप फ्रेश होतं आणि आपल्या डोक्यातले सगळे निगेटिव्ह विचार बाहेर पडतात, आपण अगदी फ्रेश होतो, पॉझिटिव्ह राहायला लागतो। तर असं रोज 10 मिनटं तुम्ही असं फ्रेश वातावरणामध्ये मेडिटेशन करा। एवढं फ्रेश वाटतं ना की दिवसभर आपल्याला थकवा जाणवत नाही आणि आपण अगदी फ्रेश उत्साहाने सगळी कामं करतो। तर सकाळी उठल्याचे हेच फायदे आहेत की आपण जेव्हा सकाळी लवकर उठतो ना, तेव्हा कामं पटपट उरकतात आणि आपल्याला स्वतःसाठी पण वेळ मिळतो आणि भरपूर सारी दिवसभरामध्ये कामं होतात। तर असं आहे, त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे। जरी आता तुम्ही म्हणाल की आम्हाला डबा नसतो किंवा आम्ही दिवसभर घरीच असतो, मग काय करायचं एवढ्या लवकर उठून? परंतु तसं नाही आहे। आपण जर सकाळी लवकर उठून स्वतःसाठी वेळ काढला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आजार आपल्यापर्यंत येत नाही। तर आपण नेहमी फिट आणि आनंदी फ्रेश राहतो। तर असं सकाळी तुम्ही ह्या सवयी लावा। ह्या सवयी तुम्ही करूनच घ्या की सकाळी लवकर उठणे। लवकर उठल्यानंतर एक 10 मिनटं स्वतःसाठी मेडिटेशन करा, व्यायाम करा। व्यायाम केल्याने काय होतं, अगदी फ्रेश वाटतं, फिट राहतो आपण आणि आपल्याला कुठलेही असे आजार होत नाही, दिवसभर थकवा जाणवत नाही, आपण भरपूर सारी कामं उत्साहाने करतो आणि कंटाळा असा येत नाही बघा। आणि नेहमी आपला चेहरा आपण असं फिट, ॲक्टिव्ह आणि आपला चेहरा अगदी असा ग्लो शाईन करायला लागतो। त्यामुळे तुम्ही आहे ना, सकाळी लवकर उठायची सवय करायची। काही जण उठतच असेल, परंतु जे उठत नाही आहेत त्यांनी सवय करा आणि लवकर उठा। तर लवकर उठल्याचे हेच फायदे आहेत की आपण जर सकाळी लवकर उठलो ना, आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि भरपूर सारी कामं उरकतात पटपट, आपली चिडचिड होत नाही आणि आपले हार्मोन्स अगदी बॅलन्स व्हायला लागतात, आपले पिरियड्स रेग्युलर येतात आणि आपण अगदी असं म्हणजे ॲक्टिव्ह राहतो, दिवसभर कितीही कामं करतो आपण। तर आता इथे मी सकाळीच आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर गॅलरीमध्ये बसली होती एक 5-10 मिनटं। त्यानंतर थोडंसं प्राणायाम केलं। प्राणायाम करताना श्वास आतमध्ये घ्यायचा, एक नाकपुडी बंद करून एका हाताच्या बोटाने आणि मधल्या बोटाने आणि परत आपल्या दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा। तर असं हे प्राणायाम तुम्हाला माहीतच असेल। तर हे प्राणायाम सकाळी ओमकार प्राणायाम हे असं करायचं, एक ध्यान करायचं, एक 5 मिनटं आपण शांत मनाने ध्यान करायचं की कुठलेही विचार डोक्यामध्ये आणायचे नाही। ध्यानधारणा केल्याने आपलं मन एकाग्र होतं, निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये येत नाही आणि आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो। नेहमी आपण जरी समोर निगेटिव्ह घडलं तरी आपण त्याच्यामध्ये पॉझिटिव्हच बघायचं आणि हाच पॉझिटिव्ह विचार आपण करायचा आहे। आणि पॉझिटिव्ह राहण्याचं हेच कारण आहे की जेव्हा कधी आपल्याला बघा म्हणजे निगेटिव्ह काही आपल्यासोबत घडलं किंवा समोरची व्यक्ती आपल्याला काही निगेटिव्ह बोलली तरी आपण ते पॉझिटिव्हलीच घ्यायचं, कारण जसे कर्म तसे फळ मिळत असते। त्यामुळे तुम्ही तो विचार करू नका, परमेश्वरावर ते सोडून द्यायला शिका। जरी समोरच्याने तुमच्यासोबत कसंही वागू द्या, ते परमेश्वरावर सोडून द्या आणि आपण आपल्या कामावर, आपल्या फॅमिलीमध्ये आपण आनंदाने राहायचं आहे। आपल्या कामावर आपण फोकस करायचं। नेहमी आपण आपल्या कामामध्ये बिझी असलं ना की बाकी गोष्टींकडे लक्ष जात नाही। तर असो, आता इथे मी घेतलेली आहे देवपूजा करायला। रोजची ही माझी नित्यपूजा असते, तुम्हाला माहीतच आहे, परंतु आज मी तुमच्यासोबत शेअर करते की मी कशी देवपूजा करते। तर बघा, आता इथे ह्या ज्या स्टेप आहेत ना देवाची, मी मांडणी करते। तर ह्या मी मूवेबल करून घेतलेल्या आहे फर्निचर बनवताना।
बनवतानाच म्हणजे देवघर बनवताना मी मूवेबल करून घेतल्या, जेणेकरून त्या मला साईडला करता येतात. आणि कधी बघा मी आता नवरात्रीमध्ये घटस्थापना करते किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची मांडणी करते, त्यावेळेला मी काय करते, त्या पायऱ्या आहेत ना देवांच्या, त्या मी मूवेबल असल्यामुळे मी साईडला करते आणि एका साईडला मी पूजा मांडते. म्हणजे सगळं देवघरातच येतं आणि आपल्याला बसून छान निवांत पूजा करता येते. तर पूजा करताना नेहमी शांत निर्मळ मनाने करायचे, कुठलेही डोक्यामध्ये विचार ठेवायचे नाही आहेत. आता तुम्ही म्हणाल की हे करायचं आहे ते करायचं आहे, काही बऱ्याच लेडीज अशा असतात की काही ना काही बघा कामं करतात आणि कामं करता करता निम्म लक्ष देवाकडे, निम्म लक्ष पूजेकडे, निम्म लक्ष कामाकडे, किंवा भाजी ठेवली गॅसवर भाजीकडे निम्म लक्ष, असं न करता तुम्ही काय करा, एक पहिल्यांदा कामं करून घ्या सगळी आणि नंतर निर्मळ मनाने पूजा करा, किंवा मग कामं तशीच ठेवा आणि पहिली पूजा करा. पूजा करताना अगदी शांत मनाने करायची आहे. तर आता इथे मी जे देवांचे माझ्याकडे टाक आहे ते मी स्वच्छ सगळे पाण्याने त्यांना अंघोळ घालते, म्हणजे स्वच्छ धुते आणि त्यानंतर एका कॉटनच्या वस्त्राने पुन्हा मी नॅपकिनने असे ते पुसून ठेवते. आता काही जणांना सवय असते की देव धुतात आणि तसेच ठेवतात ओलेच्या ओले, तर असं नका करू. तुम्ही रोजच्या रोज देवांना आंघोळ घाला, नित्यपूजा करा आणि देवांना एक नॅपकिन ठेवा, एखादं वस्त्राने ते पुसून व्यवस्थित ते ठेवा. जसं आपण आंघोळ केल्यावर टॉवेल वापरतो तसं देवांना पण एखादं नॅपकिन किंवा एखादं वस्त्राने स्वच्छ पुसून त्यांना असे ठेवायचे. नंतर टिका वगैरे अष्टगंध वगैरे लावायचं. देवी वगैरे असेल, फोटो मूर्ती वगैरे, तर त्यांना हळदी कुंकू लावायचं. तर इथे माझ्याकडे वसुबारसची मूर्ती आहे. ही मूर्ती बरेच जण शोपीसमध्ये ठेवतात, तर शोपीसमध्ये न ठेवता मला सांगायचं आहे की त्यांनी देवघरामध्ये ठेवा, रोज तिची पूजा करा. आता गावाकडे बघा गाई वगैरे असते, आपण रोज तिची पूजा करतो. मग आपण आता फ्लॅटमध्ये सिटीमध्ये कसले गाई, त्यामुळे मग आपण इथे वसुबारस जी गाईची जी मूर्ती आहे पिल्लासोबत, तर तिची आपण अशी रोज पूजा केली पाहिजे, ती देवघरामध्येच ठेवली पाहिजे. असं कासव असेल तर त्याच्यामध्ये पाणी होता. अन्नपूर्णा देवी ही धान्यामध्येच ठेवा, वाटीमध्ये एखादं धान्य ठेवायचं. वाटी कुठलीही असू द्या, स्टीलची असू द्या, पितळेची किंवा तांब्याची, वाटीमध्ये धान्य ठेवायचं, धान्यामध्ये ती देवी ठेवायची आहे. मंगळवार आणि शुक्रवार देवीचं धान्य बदलायचं आहे आणि ते आपण जेवणामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे तांदूळ असेल तर भातामध्ये त्याचा वापर करायचा आहे किंवा गहू असेल तर दळणामध्ये टाकायचे. स्वामींचं अधिष्ठान हे सेंटरला मध्ये करावं. स्वामींचा फोटो असा मोठा असेल तर तो असा सेंटरला मध्ये लावायचा आहे आणि व्यवस्थित सगळं पुसून त्यांना हळदी कुंकू वगैरे देवींच्या फोटोला वगैरे लावायचे आहे. तर अशी ही मी रोजची नित्यपूजा करते. महादेवाच्या पिंडीचं लिंगाचं तोंड हे उत्तरेकडेच आलं पाहिजे आणि शक्यतो महादेवाची पिंड ही अन्नपूर्णा देवीच्या बाजूलाच ठेवावी, कारण अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचं रूप असल्यामुळे महादेवाच्या पिंडीच्या बाजूला अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची आहे. तर अशी देवांची मांडणी करायची. मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला काही ना काही वेगवेगळ्या पद्धतीने सांगते, जसं मला माहिती आहे, जेवढं मी स्वतः करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता इथे दिव्याचं तेल हे आपण साईडलाच ठेवायचं आहे. किचनमधलं तेल रोज वापरायचं नाही आहे, ते आपण देवाचं तेल एका किटलीमध्ये साईडलाच काढून ठेवायचं आहे आणि तेच तेल आपण देवाच्या दिव्यासाठी ते वापरायचं आहे. दिवा हा नेहमी स्वच्छ असावा, तो आठवड्यातून 2 ते 3 वेळा क्लीन केलेला असावा आणि दिवा, अगरबत्ती, धूप हे रोजचं सकाळ संध्याकाळ घरामध्ये लावत जा. पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आपण बघतो बऱ्याच जणांच्या घरी देवघर असतं, परंतु देव्हारा हा भिंतीवर लटकवलेला असतो, तर भिंतीवर कधीच लावलेला नसावा देवाचा देव्हारा किंवा देवघर. हे नेहमी सतत आपण खाली आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये वगैरे असावं. जर नसेल तर पूर्वेकडे देवघराचं तोंड असावं आणि आपण पूजा करताना नेहमी शांत मनाने खाली बसून, आता मला खाली बसूनच पूजा करायला आवडते, त्यामुळे मी फर्निचरमध्ये देवघर असं खाली बसून पूजा करता येईल असं मी बनवून घेतलेलं आहे. तर आणि देव धुतलेलं जे आपण पाणी असतं, त्यांना आंघोळ घातलेलं, तर ते तुळशीला कधीच टाकायचं नाही. या अगोदर पण मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. ते पाणी आपण झाडांना टाकायचे आणि तुळशी मातेला आपण वेगळं सेपरेट असं स्वच्छ नळाचं पाणी टाकायचं आहे. रोज तुळशीला पाणी घाला, हळदी कुंकू वगैरे सुवासिनीने लावून पूजा करावी. संध्याकाळचा पण दिवा वगैरे लावावा. तर अशी देवपूजा आपण केली पाहिजे, रोजची नित्यपूजा.
तर आता इथे बघा विठोबा रुक्माईची पण मी मूर्ती ठेवलेली आहे आणि त्यासोबत कलश स्थापना उत्तरे साईडलाच असावं, म्हणजे जे कलश स्थापना आपण करतो ते उत्तरे बाजूलाच कलशाची स्थापना असावी। आणि त्याच्या पाठीमागे बघा आता माझ्याकडे देवीचा फोटो आहे महालक्ष्मी मातेचा, म्हणून मी त्याच्यासमोर कलश स्थापना केलेली आहे। तर असं हे माझं देवघर असतं। फुलं असो नसो आपण निर्मळ मनाने पूजा करावी आणि स्वामींची सेवा करा, काही कमी पडणार नाही। त्या घरामध्ये नेहमी भरभराट राहतो। स्वामी नेहमी अडीअडचणी आल्या तर त्या सांभाळून आपल्याला संरक्षण करतात, आपल्याला मार्ग दाखवतात आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे। त्यामुळे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं की स्वामी सेवा करा, खरंच तुम्हाला छान फ्रेश वाटेल। तर मला मागच्या आठवड्यामध्ये मी एक व्हिडिओ अपलोड केला की आकर्षक, स्मार्ट, सुंदर, तरुण कायम दिसण्यासाठी त्यावर मी एक व्हिडिओ अपलोड केला। तर त्याला मला भरपूर कमेंट्स आल्या आणि एका ताईंनी मला कमेंट केली होती की नैराश्य असतं, टेन्शन असतं, तर कसं आपण स्मार्ट वगैरे राहायचं, कसं आपण स्वतःला म्हणजे टापटीप वगैरे ठेवायचं। तर मला त्यांना हे सांगायचं आहे की प्रॉब्लेम, संकट, अडीअडचणी ह्या प्रत्येकालाच असतात, परंतु आपण त्यांना फेस केलं पाहिजे आणि हे प्रत्येकालाच अनुभवायला मिळतं, परंतु आपण त्याच्यातून मार्ग काढायचा। स्वामी सेवा केल्याने काही होत नाही। आपण फार विचार करतो, फार विचार करू नका। विचार केल्याने काय होतं की काहीच आउटपुट निघत नाही, परंतु आपण उगाच आपल्या जीवाची हानी करून घेतो, शरीराची हानी करून घेतो आणि फार विचार करतो आणि डिस्टर्ब होतो। तर डिस्टर्ब झाल्याने काय होतं, मग आपला चेहरा निस्तेज दिसतो आणि आपल्या डोक्यामध्ये सतत काही ना काही निगेटिव्ह विचार चालू होतात। तर असं होतं। तर माझी देवपूजा झालेली आहे आणि धूप दीप वगैरे लावलंय। त्यानंतर हे स्वामी सेवा म्हटलं तर हे सारामृत, स्वामी चरित्र सारामृत पोथी आहे। तर हे बघा, हे असं पुस्तक असतं, सारामृत पुस्तक, आणि हे रोजचे 3 अध्याय, यामध्ये 3 अध्याय रोजचे वाचायचे। तर स्वामी सेवेमध्ये सारामृत पोथीचे 3 अध्याय आणि 11 माळी जप। तर ही माळ असते 108 मण्यांची आणि ही माळ 108 मण्यांची माळ असते। तर ही 11 वेळा जपायची आपल्याला, श्री स्वामी समर्थ हा मंत्र आणि 3 अध्याय सारामृत पोथीचे। त्याचबरोबर आता हे नित्यसेवेचं पुस्तक आहे। नित्यसेवे पुस्तकामध्ये भरपूर सगळी नित्य सेवा, म्हणजे स्वामींची जी सेवा आहे ती पूर्ण यामध्ये दिलेली आहे। आपण काय काय करायचं, पंचमहायज्ञ, पुन्हा 3 अध्याय सारामृत पोथीचे आणि 11 माळी जप। तर हे स्वामी सेवेमध्ये येतं। म्हणजे पंचमहायज्ञ तुम्हाला माहीतच आहे की पक्ष्यांना धान्य वगैरे ठेवायचं, पक्ष्यांना पाणी ठेवायचं, तुळशीला पाणी घालायचं, घरी आलेल्या अतिथीला चहा कॉफी वगैरे द्यायचं, लहान मुलांना चॉकलेट वगैरे, भिंतीच्या कडेला मुंग्यांना साखर ठेवायची, कुत्रा किंवा गाय असेल तर त्यांना नैवेद्य भाकरी वगैरे द्यायची। तर असे हे पंचमहायज्ञ असतात। घरी आलेल्या अतिथीला कधीही आपण तसं पाठवायचं नाही, भले चहा कॉफी किंवा पाणी देऊनच आपण त्यांचा पाहुणचार करायचा आहे घरी आलेल्या अतिथीचा, आणि सगळ्यांशी प्रेमाने वागायचं, तसेच चिडचिड करायची नाही। हे सगळं नित्यसेवेमध्ये, स्वामी सेवेमध्ये येतं। तर असं हे स्वामी सेवा आहे आणि मी रोजचं हे 11 माळी जप किंवा कधी 1 माळ, असं वाटलं की आता 1 माळ जपावी आज, मग 1 माळ जपते, कधी वाटलं तर 11 माळी जप करत असते। आणि त्याचबरोबर आता इथे मी कालभैरवाष्टक सुद्धा बोलत असते। तर हे पुस्तक फार जुनं झालेलं आहे माझ्याकडे। तर हे कालभैरवाष्टक मी बोलत असते। हे रोजचं मी कालभैरवाष्टक बोलते आणि त्याने खरंच खूप छान वाटतं, घरामध्ये प्रसन्न, अगदी पॉझिटिव्ह वाईब्स येतात। तर हे अशी स्वामी सेवा आपण करायची आहे। त्यानंतर स्वामींना इथे गडूमध्ये पाणी ठेवलेलं आहे बघा, इथे स्वामींना गडूमध्ये पाणी ठेवायचं रोज आपण। तर अशी ही स्वामी सेवा मी रोजची करते आणि तुम्हीही करा। तर आता सगळी स्वामी सेवा पूजा झाल्यावर मग मी अशी मुद्रा करत असते। तर मला एका ताईंनी पण कमेंट केली होती की त्याला मुद्रा म्हणतात, तर ॲक्च्युली मुद्रा नाही, तर स्वामी सेवेमध्ये त्याला मुद्राच म्हणतात।
तर सगळी स्वामी सेवा झाल्यावर स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि आपल्यासाठी जे चांगलं आहे ते स्वामी घडवून आणतात. त्यामुळे अगदी निश्चिंत राहा, शांत मनाने तुम्ही जे काही कराल ते शांत मनाने करा. त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल. नैराश्य वगैरे कधीच येणार नाही आणि स्वतःला तुम्ही असं कधी निराश होऊच देऊ नका. तुम्हाला जे आवडतं, ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही करा. स्वतःचं मन कशात ना कशात गुंतवत राहा. तुम्हाला आपोआप छान वाटेल, फ्रेश वाटेल, घरामध्ये आनंदी वातावरण राहील आणि तुम्ही मुलांसोबतसुद्धा वेळ घालवा. अगदी लहान होऊन त्यांच्यासोबत त्यांच्यासारखं तुम्ही त्यांचं मन जपण्याचा प्रयत्न करा. तर खरंच खूप छान वातावरण राहील त्या घरामध्ये आणि ते घर अगदी आनंदीमय प्रसन्न होऊन जाईल. असो, आता इथे माझी सगळे स्वामींची सेवा पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर आता इथे मी नाश्त्याची तयारी करायला घेतलेली आहे. तर आज नाश्त्यामध्ये मी पोहे बनवणार आहे आणि असं हेल्दी बनवलेलंच घरामध्ये खा. शक्यतो असा हलका आणि अगदी पौष्टिक आहार घ्या. नाश्ता पुन्हा तुम्हाला मी सांगितलं बदाम वगैरे भिजत घालायचे. आता सगळ्यांना पॉसिबल होत नाही, मग त्यांनी असे स्प्राउट्स वगैरे मोड आलेले कडधान्य तुम्ही खा. तर भरपूर काही आपल्याला ऑप्शन असतात, परंतु आपण कसं आपल्या आजूबाजूला सगळं काही असतं परंतु आपल्याला ते दिसत नाही. तर आपण त्या गोष्टींना आपण जर फॉलो केलं तर आपण पण फिट राहू, घर पण छान राहील आणि आपण सदा म्हणजे आनंदित राहू. कधीच आपल्याला असं म्हणजे निराश होऊन द्यायचं नाही. आपण नेहमी काही ना काही करत राहायचं, नेहमी आपलं मन कशात ना कशात गुंतवत राहायचं. हाही त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही मोठा आनंद घ्यायला शिका. तर आता बघा इथे मी हिरवी मिरची, कढीपत्ता वगैरे सगळं कापून घेतलं, कांदा वगैरे तेलामध्ये जिरी मोहरी टाकली. आता हे कांदा वगैरे सगळं परतून घेते आणि पोहे आज करणार आहे नाश्त्यामध्ये. तर माझ्याकडे प्रत्येक वेळेला माझ्याकडून पोहे जास्त होतात, त्यामुळे मी आज अगदी व्यवस्थित असे काढून घेतलेत आमच्या चौघांसाठी. आणि बऱ्याचदा काय होतं की थोडे करायला गेले की ते जास्तच होतात, तर असं होतं. आणि आता इथे मी तेलामध्ये हळद टाकली आणि चांगलं परतून घेतलेलं आहे कांदा वगैरे आणि नंतर त्याच्यामध्ये मग पोहे धुवून टाकायचे. तर अगदी छान सॉफ्ट असे लुसलुशीत असे पोहे होतात आणि कडक वगैरे होत नाहीत. आपण बघा पोहे करतो नंतर काही वेळेला ते वातडल्यासारखे असे अगदी कडक होतात. तर पोहे जेव्हा आपण कांदा परतून घेतो ना तेव्हाच पोहे आपण म्हणजे धुवून आपण त्याच्यामध्ये भिजून चाळणीमध्ये टाकायचे आहेत फोडणीमध्ये. काही वेळेला आपण जर पहिल्यांदा धुवून ठेवतो, बरेच जण काय करतात की पोहे अगोदर धुवून ठेवतात, मग त्यामुळे ते कडक आणि वातडल्यासारखे होतात. तर आता चवीनुसार मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि हळद कमी टाकायची पोह्यांना, तरी पण पिवळा कलर येतोच. तर असं मी पोहे बनवते आणि त्यामध्ये अर्धा लिंबू वगैरे पिळायचं फोडणीमध्ये. छान असे सॉफ्ट अगदी किती वेळापर्यंत पण असे ताजे राहतात पोहे. तर अजिबात कडक वगैरे होत नाहीत. आणि आता इथे पोहे बनवलेत, आता आम्ही नाश्ता करून घेतो. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. आणि शेंगदाणे मी अगोदर तळून घेत असते आणि नंतर मग त्याच्यामध्ये टाकते, म्हणजे छान असे खाताना क्रंची लागतात. तर हे बघा, तर पोहे मी त्याच्यामध्येच म्हणजे पोह्यांमध्येच आपण बघा काही वेळेला शेंगदाणे तेलामध्येच आपण हे करतो आणि लगेच पोहे त्याच्यामध्ये मिक्स करतो, तर मग ते लूज होतात आणि मग असे खायला चांगले लागत नाहीत शेंगदाणे. तर मी पहिले तळून घेते तेलामध्ये आणि नंतर मग पोहे झाल्यानंतर वरतून टाकते. तर असे छान असे पोहे झालेले आहेत आणि मस्त लिंबू पिळून छान लागतात. कधी कधी बारीक शेव असेल तर त्यावर पण मी टाकत असते. तर आता इथे पोहे वगैरे नाश्ता करून घेतला. आज सगळी कामं पटपट उरकून घेतली, म्हणजे कचरा वगैरे काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग अंघोळ्या वगैरे झाल्यानंतर कपडे लगेच भिजायला घातले. तर मुलांना पण मी ती सवय लावलेली आहे. तर मग एक जण झाडांना पाणी घालतो, एक जण कधी देवपूजा करतो किंवा मग कपडे वगैरे भिजायला घालतात. तर आता मुलांना माहिती आहे की आईला पण भरपूर कामं असतात, त्यामुळे ते दोघं पण मला हेल्प करत असतात आणि त्यांना मी तशा सवयीच लावलेल्या आहेत. तर मग ते मला थोडंफार कामं अशी करू लागतात साईड बाय साईड. बॉटल भरायचं किंवा मग माठामध्ये पाणी ओतायचं किंवा आता माठात काय फिल्टरचा फक्त नळ चालू करायचा, परंतु असं मग आपलं दुर्लक्ष झालं की मग माठात पाणी पण मग कमी होतं. असं काही ना काही ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे भरपूर सारे कामांकडे लक्ष द्यायला लागतं. हाऊसवाईफ म्हटलं तर सारखी कामं चालूच राहतात. आणि आज कपडे पण खूप होती, मुलांचे युनिफॉर्म होते, पुन्हा सरांचं मुलांचे पुन्हा स्पोर्ट्स इथे खाली खेळायला जातात. तर मग तेव्हा पण ते टी शर्ट असं दिवसातून 2दा बदलतात. आता उन्हाळ्यामध्ये घाम येतो. तर आता इथे माझा जुना गाऊन होता आणि जो खालचा भाग होता तो चांगला डार्क वगैरे होता. तर मग मी जो वरचा भाग होता तो काढून टाकला आणि असा एक मी मध्ये कापला
आणि आता बघा तो मी आता इथे माठाला गुंडळणार आहे. तर असं काही ना काही माझं चालूच राहतं जुगाड. तर आता इथे नळाने इथे मी माठ ओला करून घेतला, फडका हा ओला केला आणि मग तो आता मी इथे गुंडाळून असं माठाला लावलेला आहे आणि पुन्हा असं माठ ओला केलेला आहे बघा मी फडका. तर खूप छान थंड पाणी होतं, अगदी फ्रीजमधल्या पाण्यापेक्षाही छान पाणी लागतं. आता सगळी कामं उरकली, नाश्ता वगैरे केला, थोड्या वेळ टाईम होता. मग विचार केला की आता फॅन 24 तास चालू आहे, उन्हाळा आहे, गरमी आहे, तर त्यामुळे 24 तास फॅन चालू आहे. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये मी पुसला होता बघा. तर आता परत हा व्हाईट फॅन असल्यामुळे खूप त्याच्यावर बघा अशी काळी धूळ दिसते आहे. तर मग मी इथे परत आता फडका घेऊन फॅन पुसायला घेतला. तर इथे लॅडर घेतलेली आहे आणि आता 2 आठवड्यापूर्वी सर सिटीमध्ये गेले होते तेव्हा लॅडर आणलेली आहे. तर बरं पडतं असं, कारण मी टिपॉयवर खुर्चीवर वगैरे उभी राहून फॅन पुसायची आणि हात पण पुरायचा नाही. मग कधी कधी पडायची पण भीती वाटायची. त्यामुळे मग सरांनी सिटीमध्ये गेले तेव्हा ही लॅडर आणली. तर असं मग एकटी पण पुसू शकते मी. परंतु आता मी घेतली आहे, परंतु पडता पडता मी वाचली आहे बघा. कारण ती एका साईडला म्हणजे बॅलन्स आपल्याला त्याच्यावर व्यवस्थित उभं राहायला लागतं आणि वरती पाहिलं की खाली पाय कसे आपण वर खाली ठेवतो, त्यामुळे मग असं मी पडता पडता वाचली. आणि इथे आता मी फॅन पुसून घेते आहे बघा. तर पहिलं असं थोडंसं ओलसर फडक्याने पुसलं आणि नंतर मग कॉटनच्या फडक्याने असं पुसून घ्यायचा. कधी कधी सॅनिटाईजने पण छान निघतो. जर जास्त धूळ असेल ना तर मग पहिली धूळ काढून घ्यायची आणि नंतर मग सॅनिटाईजने पण पुसायचं. तर 5 स्टेपची ही लॅडर आहे आणि अगदी इझी पुसता येतं, वरती चढता येतं. परंतु एका साईडला माझं तोल गेल्यामुळे मी पडता पडता वाचलेली आहे. तर आज काय माझं खरं नव्हतं. तर आता इथे हॉलमधला पुसून घेतला आणि आता इथे पुन्हा किचनमधला हा फॅन. तर किचनमधला सहसा मी लावत नाही, कारण विंडो समोरच येते आहे किचनच्या गॅसच्या समोर, त्यामुळे मग भरपूर हवा येते आणि भरपूर व्हेंटिलेशन हवा भरपूर आहे इथे. त्यामुळे किचनच्या फॅनची जास्त अशी गरज पडत नाही. कधीतरीच अगदी खूप गरमी वाढली तरच लावते मी. तर हे असं दुपारच्या वेळात माझी सारखी काही ना काही कामं चालू असतात आणि आपण जर सतत असं बिझी असलो ना तर बघा काही ना काही आपल्याला कामं पण सुचतात आणि दिवसभरामध्ये भरपूर कामं होतात. आता तुम्ही पाहिले सगळी टोटली कुठलीही मेड नसताना सगळी कामं मी स्वतः हाताने केले. म्हणजे याचं कारण आपण फिट राहतो, आनंदी राहतो, फ्रेश राहतो. तर असं छोट्या छोट्या गोष्टीत आपण मोठा आनंद घ्यायचा, नेहमी सतत बिझी राहायचं, आपल्या कामावर फोकस करायचा. कारण काय आहे की चुका ह्या सगळ्यांकडनंच होत असतात, काही ना काही होतच असतं. परंतु आपण आपल्या कामात बिझी असलं ना की नेहमी आपण फ्रेश राहतो. आता इथे फॅन वगैरे पुसून घेतलं, जरा जीवाला थंडावा म्हणून इथे सर आणि मुलं बोलले की काहीतरी थंड कर, म्हणून मग मी टँग आणलं होतं सरांनी. तर मग ते असं बरं पडतं. मुलांना पण मी असं मग बॉटलमध्ये करून देते. आता त्यांचे पीटीचे स्पोर्ट्स वगैरे असतात ना स्कूलमध्ये, तर मग एक बॉटल अशी थंड पाण्यामध्ये मी टँग मिक्स करून देते आणि मग त्यांना दुपारच्या वेळामध्ये पिण्यासाठी असं स्कूलला पण मी एक बॉटल करून देत असते. आणि आता इथे मी टँग वगैरे घेतलं, जरा थंड घेतलं सगळ्यांनी आणि आता पुन्हा इथे माझी जेवणाची तयारी. म्हणजे दिवसभरामध्ये मी एवढी सगळी कामं उरकली. त्यानंतर मग थोड्या वेळ मुलांसोबत टी व्ही बघितला. पुन्हा थोडा वेळ मग काही ना काही अस्तव्यस्त पडलेलं सगळं नीटनेटकं आवरलं, झाडांना पाणी, गॅलरी वगैरे धुतली, बाथरूम वगैरे, यामध्ये भरपूर वेळ जातो. आणि सगळं शूट करून तुमच्यासोबत शेअर करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग तुम्हाला पण कंटाळा बोरच होईल. त्यामुळे मग मी म्हणजे शॉर्टकट थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळं काही ना काही दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आता इथे संध्याकाळची तयारी. तर जेवणामध्ये काय करायचं हा विचार खूप पडतो. कितीही भाज्या आणल्यात तरी पण काय भाजी बनवायची. आणि कसं होतं, मोस्टली सकाळी आमच्या पालेभाज्या असतात सुक्या डब्यांना आणि संध्याकाळचं मग रस्साभाजी करावी वाटते. एक टाईम तरी असं पोटभर रस्साभाजी असली की बरं पडतं. तर आता इथे मी कांदा वगैरे कट करून घेतला आणि आज झुणका करायचं ठरवलं. तर झुणका म्हटलं की गावाकडची आठवण येते. अगदी झुणका भाकरी, बाजरीची भाकरी चुलीवरची खूप छान लागते. आणि झुणका आहे ना मला खूप आवडतं. म्हणजे गावाकडे त्याला गोळ्याचं बेसन पण म्हणतात. तर आता कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला दाखवतेच. तर गावची बऱ्याच म्हणजे भाज्यांची मला आठवण होते आणि मग मी तशा पण करत असते कधी कधी. तर आईच्या हातची काही ना काही भाजी आठवली की मग ती पण मी करत असते.
आणि मग असंच मग करता करता मुलांना पण मग त्या गोष्टी मी शेअर करत असते. असं आमचं लहानपण गेलं किंवा मग आम्ही असे दिवस काढले किंवा खूप गरिबीमध्ये पहिले दिवस असायचे आणि त्यावेळेला म्हणजे ह्या गोष्टी काही असं बघायला पण मिळालेल्या नव्हत्या. काही म्हणजे अशी परिस्थिती मी अनुभवलेली आहे. त्यामुळे मी पण मग मुलांसोबत ती शेअर करत असते. आणि कसं होतं आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये ह्या गोष्टी चालूच असतात. तर आता मी थोडंसं तेल टाकलं, तेलामध्ये जिरी मोहरी टाकली आणि कांदा परतून घ्यायचा, थोडासा लसूण टेचून टाकायचा. तर खूप छान असं झुणका म्हणजे गोळ्याचं बेसन होतं हे. आणि लाल तिखट आणि हळद टाकायचं, बाकी काही लागत नाही. आणि पाणी टाकायचं, पाणी हे तुमच्या क्वांटिटीनुसार टाकायचं. तर मी 1 ते 2 ग्लास पाणी टाकलं आहे. आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं. आणि नंतर उकळी आल्यानंतर त्यामध्ये चणापीठ असं थोडं थोडं सोडून आहे ना चमच्याने घोटून घ्यायचा. आणि गोळे जास्त होऊन द्यायचे नाही आणि व्यवस्थित ते शिजवायचं, म्हणजे पोटाला पण त्रास होत नाही. तर खूप छान चवदार लागतं. अगदी भाजी काही नसेल ना तर मला आठवण झाली की मी असं झुणका करते, झुणका भाकरी म्हणतात. तर हे बघा असं उकळी आली, उकळी आल्यानंतर मग असं हे जे चणापीठ आहे ना हे थोडं थोडं चमच्याने सोडायचं आणि एका हाताने लगेच त्या गोळ्या फोडायच्या. अगदी बारीक बारीक गोळ्या राहून द्यायच्या, म्हणजे ते व्यवस्थित शिजल्या जातात. खूप मोठ्या गोळ्या जर ठेवल्या ना पिठाच्या तर मग त्या शिजत नाही, कच्च्या राहतात आतमध्ये आणि मग पोटाला त्रास होतो लहान मुलांना पण. त्यामुळे व्यवस्थित असं थोडं थोडं एका हाताने चमच्याने टाकायचं, दुसऱ्या हाताने लगेच अशा त्या गोळ्या फोडायच्या आणि व्यवस्थित हलवायचं. अंदाजेच 2 ते 3 चमचे टाकलं मी चणापीठ आणि नंतर मग अगदी लो फ्लेमवर झाकण ठेवून शिजवायचं, म्हणजे ते गोळ्या छान शिजल्या जातात पिठाच्या आणि अगदी छान दाटसर असं गोळ्याचं बेसन तयार होतं. म्हणजे याला झुणका म्हणतो आम्ही, गावाला झुणका भाकरी म्हणतात. तर तुम्हाला पण माहीत असेल, करत असाल तुम्ही पण. तर एक हिरव्या मिरचीचं करतात आणि एक हे लाल तिखट घालून. तर मी असं बनवते. तर आता थोड्या वेळ झाकण ठेवलं तर बघा छान शिजलेलं आहे. तर आता शिजत आलं आहे आणि हे असं बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर छान लागतं, कांदा वगैरे. तर आता इथे झालेलं आहे. 1-2 मिनटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे. तर बघा असं भाजीला काही नसेल तर मग मी असं झुणका भाकरी करते. तर आता इथे माझं बेसन तयार झालेलं आहे, हे गोळ्याचं बेसन. आणि मुलं आता खेळायला गेलेली आहेत, इतक्यात येतीलच. ते आल्यानंतर लगेच मग मी चपाती करून आम्ही जेवायला घेत असतो. तर आता इथे मी बेसन झाले, चपाती बनवायला घेते आहे. तर मुलं पण मग संध्याकाळचं 1 तास खेळायला जातात खाली, सर पण वॉकला गेलेले आहेत आणि मी थोड्या वेळ एक्सरसाइज करत असते. म्हणजे मी संध्याकाळचं बघा आता चहा बंद केलेला आहे आणि मग असं ड्रायफ्रूट्स वगैरे थोडंसं खायचं संध्याकाळच्या वेळेला. 2 खजूर वगैरे किंवा मग एखादा अंजीर किंवा 2 बदाम असं मी घेत असते. आणि आता मी थंड घेतलं होतं, त्यानंतर मग पाणी भरपूर पिते. पाणी पिऊनच पोट भरतं. आणि आता ॲक्च्युली इथे मी म्हणजे धान्य ठेवलेलं आहे भरलेलं. तर मी वर्षभरासाठी धान्य कसं साठवायचं तर यावर मी काल सकाळी मी अपलोड केलेला आहे. तर तुम्ही नक्की बघा. आणि अशा पद्धतीने जर वर्षभरासाठी धान्य साठवलं तर एकही किडा होत नाही. आणि त्यानंतर मग आता हे माझं संध्याकाळचं रुटीन आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. तर असं वर्षभरासाठी धान्य भरून ठेवलं ना तर मग टेन्शन राहत नाही आणि मग आधीमध्ये आणायला पण लागत नाही आणि मग महाग पण होतं खूप. आणि प्लस आपल्याला किडे असलेलं सुद्धा मग दुकानामध्ये ते घ्यावं लागतं. आणि दुकानामध्ये आपण जेव्हा शॉपमधून घेतो तेव्हा किडे असतातच. तर कारण आता मी मागच्या वर्षीचे लवकर संपले, त्यामुळे 2 वेळा विकत आणले ना तर खूप किडे वगैरे निघायचे. खूप महागातले जरी आणले ना, अगदी 50 रुपये किलोचे जरी आणले ना तरी त्याच्यामध्ये किडे निघायचे, सोनकिडे. त्यामुळे मग आम्ही असं वर्षभरासाठी एकदम धान्य भरतो आणि व्यवस्थित पॅक करून ठेवतो, म्हणजे ते टेन्शन राहत नाही. आणि कधी पाहिजे तेव्हा मग मी चक्की असल्यामुळे मी पिठाची गिरणी पाहिजे तेव्हा मी दळून ठेवते. तर आता इथे माझे संध्याकाळचे बैठे प्रकार, तर हे मी दंडावर पुन्हा थोडंफार स्ट्रेचिंग, पोटावरचे असे व्यायामाचे प्रकार करते. म्हणजे दिवसभराचा थकवा सगळा दूर होतो आणि व्यायाम केल्याने सगळं शिर मोकळी होते आपल्या शरीराची आणि अगदी फ्रेश आणि ॲक्टिव्ह आपल्याला असं जाणवतं. तर मी असं हे दंडाचे व्यायाम, पोटाचे व्यायाम, जिथे जिथे आपल्या बॉडीमध्ये फॅट्स आहेत ना त्यावर मी असे व्यायामाचे प्रकार करत असते. आणि असं स्वतःमध्ये मग पूर्ण घड्याळाच्या काट्यावर माझं रुटीन असतं. तर तुम्ही माझे व्लॉग बघतच असाल, नसेल बघितला तर तुम्ही बघा तुम्ही माझं चॅनल सर्च करून. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळे व्यायामाचे प्रकार, प्रत्येक गोष्टीवर मी वेगवेगळं तुम्हाला जसं मला माहिती आहे जेवढं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. मला कुठलाही शो ऑफ करायला आवडत नाही. जे आहे ते नॅचरल मी तुमच्याशी ते शेअर करत असते.
तर आता इथे हे स्ट्रेचिंगचे भुजंगासन किंवा धनुर्वासन हे संध्याकाळचं जर असे तुम्ही प्रकार केले किंवा दंडावरचे, तर मग बघा बसल्या बसल्या आता तुम्ही टी व्ही बघता, आपण टी व्ही बघताना निवांत बसतो, मग टी व्ही बघता बघताच जर अशा ह्या गोष्टी केल्या तर बघा आपण फिट पण राहतो आणि जर जास्त आपले मोठे दंड असेल, शरीरामध्ये फॅट्स असेल तर ते कमी पण होतात. तर आता इथे छान असं थंड परत मी गॅलरीमध्ये आलेली आहे आणि खूप असं म्हणजे थंडगार हवा सुटते संध्याकाळची. तर घरात एवढं गरम होतं ना स्वयंपाक जेवण बनवून, त्यामुळे मग असं थोड्या वेळ मग मी इथे गॅलरीमध्ये येऊन बसत असते. तर छान वाटतं, व्यायाम केला की फ्रेश वाटतं. तर आता इथे कपडे वगैरे काढली धुतलेली, पुन्हा त्या घड्या, तर घड्या केल्याशिवाय पर्याय नाही, कारण मग असंच जर खुर्चीमध्ये किंवा मशीनवर टाकली तर पसारा पण खूप दिसतो आणि मग मुलं पण शोधत बसतात. तर मग आता ही सगळे कपडे धुतलेली त्यांच्या घड्या वगैरे घालून प्रत्येकाच्या ड्रॉवरमध्ये ठेवायचं. तर प्रत्येक गोष्टीला वेळ जातो, असा 1-1 तास करत म्हणजे खूप सारी कामं होतात दिवसभरामध्ये आणि टापटीप व्यवस्था, स्वच्छता, क्लिनिंग, पुन्हा स्वतःकडे लक्ष द्यायचं, स्वतःला पण आपण छान टापटीप ठेवायचं. तर तुम्ही असं छान ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना, तर तुम्ही खरंच खूप छान फ्रेश राहाल, कायम आकर्षक, स्मार्ट, सुंदर दिसाल. आणि आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. कधी तुम्हाला छान वाटलं तर एखादी नेलपेंट लावा, छान स्वतःला तयार करा, एखादा फेस पॅक आठवड्यातून लावा, सतत चेहऱ्यावर पाणी मारा दिवसभरामध्ये, खूप छान वाटतं. एखादा 8-15 दिवसातून तुम्ही हेअर पॅक लावा, मेहंदी वगैरे लावत असाल तर मेहंदी लावा. मी त्याचे पण व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर खूप छान आपण जर स्वतःला असं व्यवस्थित ठेवलं ना, तर आपण पण फ्रेश फिट दिसतो आणि घर पण छान राहतं. आणि जसं स्वतःला आपण टापटीप ठेवतो तसं घरालाही ठेवण्याचा प्रयत्न करा. घर पण टापटीप स्वच्छ ठेवा, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. आपण म्हणतो अडीअडचणी येतात, तर काही गोष्टी मनासारख्या होत नाही, तर ह्या गोष्टी फॉलो करा. लक्ष्मी घरामध्ये टिकून राहील, नेहमी घर आनंदी प्रसन्न राहील. तर माझा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.